ठाणे बेलापूर मार्गावर ऐरोलीकडे जात असताना मनपातर्फे अपघाताला आमंत्रण देण्यात आलंय का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण वेगावर मर्यादा आणण्यासाठी उभारण्यात आलेल्या गतिरोधकावर पांढरे पट्टेच मारले नसल्याने वाहन चालकांना गतिरोधकाचा अंदाज येत नाही। या मार्गावरून वाहने वेगाने जात असून गतिरोधक दिसण्यात येत नसल्याने या गतिरोधकावर वाहने जोरात आदळत आहेत। अचानक वाहनासमोर गतिरोधक येत असल्याने वाहनाचा तोल जाऊन अथवा अचानक ब्रेक दाबल्याने अपघात होण्याची दाट शक्यता असून या ठिकाणी तात्काळ पांढरे पट्टे मारण्यात यावे अशी मागणी आता होत आहे। मेहकर तालुक्यातील पेन टाकळी प्रकल्पातील मुख्य कालव्याची दुरुस्ती करून लाभधारक शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी तात्काळ पाण्याची व्यवस्था करावी। कालव्यामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांच्यासह बाधित शेतकऱ्यांनी पेन टाकळी प्रकल्पात उतरून जलसमाधी आंदोलन केलं। यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना धमकी आली आहे। पोलीस नियंत्रण कक्षात टाटांच्या धमकीचा फोन आला आहे। धमकी देणारा मानसिक रुग्ण असल्याची माहिती मिळते। धमकी देणारा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। आदर्श बँकेच्या घोटाळ्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मलकापूर बँकेसमोर ठेवीदारांनी आंदोलन सुरू केले। शहरातील गुलमंडी शाखेच्या बँकेबाहेर हे आंदोलन सुरू असताना आपल्या ठेवी आम्हाला तात्काळ परत करा अन्यथा आम्ही आत्महत्या करू असा कडक इशारा ठेवीदार आंदोलकांनी दिला आहे। मलकापूर बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केल्यानंतर ठेवीदारांना प्रचंड मोठा धक्का बसला आणि त्यानंतर ठेवीदारांनी बँकेसमोर गोंधळ निर्माण केला। आम्ही बँकेमध्ये गेलो की आम्हाला धमकावले जात आहे असा धक्कादायक खुलासाही यावेळी करण्यात आला। त्यामुळे संचालक यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी संतापलेल्या ठेवीदारांनी केली आहे। भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे। ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी 25 ऑक्टोबर रोजी सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। या पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती हृदयनाथ मंगेशकर यांनी केली होती। बालमृत्यूंची संख्या ही केवळ आदिवासी भागांमध्ये अधिक नसून ग्रामीण भागातही ही संख्या वाढताना दिसते। राज्यात यंदाच्या वर्षातील 7 महिन्यांमध्ये 6215 बालमृत्यूंची नोंद झाली आहे। त्यामध्ये 4687 अर्भक मृत्यू हे 0 ते 1 वयोगटातील आहेत। 1528 बालमृत्यू हे 1 ते 5 वर्षांतील आहेत। 100 पेक्षा जास्त बालमृत्यू असलेल्या जिल्ह्यांची संख्या 27 इतकी आहे। मुंबईतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याची कोणतीही आपत्कालीन स्थिती नाही। महापालिकेकडूनही त्याची निकड असल्याचं दिसून येत नाही अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी केली। तसेच मुंबई शहर भागातील 300 रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी नव्याने काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला अंतरिम स्थगिती दिली आहे। या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी 136.34 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे। अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मंदिर निर्माण से राष्ट्र निर्माण असा संदेश देत 1 ते 15 जानेवारी दरम्यान घरोघरी निमंत्रणाच्या अक्षता देणार आहेत। 5 लाख नोंदणीकृत मंदिरांवर रोषणाई, 10 दिवस दीपोत्सव, प्रत्येक मंदिरात रामरक्षा, रामनामाचा जप आदी कार्यक्रमही या निमित्ताने आयोजित करण्यात येणार आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाज नगर येथे चिमुकले बहीण भाऊ शाळा सुटल्यानंतर घराबाहेर खेळत असताना घरासमोरील एका पाण्याच्या खड्ड्यात पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ही धक्कादायक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होते। मैदानावरील एका मोकळ्या जागेतून मुरुम उत्खनन करण्यात आल्याने मोठा खड्डा निर्माण झाला होता। काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचे पाणी त्यात साचलेले होते। या खड्ड्यात पडून दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी वाळूज MIDC पोलीस ठाण्यामध्ये ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय।
द कपिल शर्मा शो फेम अभिनेत्री सुगंधाने वयाच्या 35व्या वर्षी मुलीला जन्म दिलाय। 15 डिसेंबर रोजी सकाळी तिचा पती आणि कॉमेडियन डॉक्टर संकेत भोसलेने ही आनंदाची बातमी सांगितली आहे। रुग्णालयामध्येच एक व्हिडिओ बनवून त्याने कॅप्शन लिहिले आहे, जगाने आम्हाला सर्वात सुंदर भेट दिली आहे। हा त्याचा आशीर्वाद आहे जो चमत्कारापेक्षा कमी नाही। हे आमच्या प्रेमाचे प्रतीक आहे। आम्हाला एक सुंदर मुलगी झाली आहे। कृपया तुमच्या प्रेमाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करत राहा।